चला हमजा फास्ट खेळा. बॉलिंग ट्रॅकवर हमजा खान आलाय ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी. 3 ओव्हरची मॅच आहे. एक महत्वाचा मुकाबला. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. हमजा खान आलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. भावेश नाईक आणि त्याच्या बरोबर आपण पाहू शकाल आयुष. दोन्ही बॅटर मैदानामध्ये आपण पाहत आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवर हमजा खान, ज्या खेळाडूने लेदर बॉल क्रिकेटचे धडे कमी वयामध्ये घेतले, आपल्या बॉलिंगच्या जोरावरती कमी वयामध्ये आपल्या बॉलिंगच्या जोरावरती अगदी प्रभावित केलाय. स्ट्राईक इनला आपण पाहत आहे. नवी मुंबईचा आणखीन एक उभरता सितारा म्हणून ज्याकडे पाहिला गेलाय भावेश नाईक मैदानामध्ये आलाय. ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक अर्धशतक आपल्या नावी केला. एक लाजवाब बॅटिंगचा परफॉर्मन्स हा या खेळाडूने केलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिला बॉल लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल ओपन होतोय. टॉस जिंकलाय करंजा माता शिरवणे. पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला बॉल लेट्स प्ले. पहिला बॉल हमजा खान आपण पाहू शकाल. पहिला बॉल अलॉंग द ग्रास खेळलाय. कार्पेटच्या साह्याने ऑन साइडला चाललाय. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या धाबेचा कॉल दिलाय आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. चांगलं ताळमेळ, दोन्ही बॅटरचं चांगलं कॉलिंग इथे पाहायला मिळालंय. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. 3 ओव्हरची मॅच. मजा येणार मॅच मध्ये. भावेश नाईकच्या बॅटमधून 2 धावा आल्या. ते बॅटल चांगलं पाहायला मिळेल. एका बाजूला लेदर बॉल क्रिकेटचा धडा सातत्याने घेत असतो आपण पाहू शकाल. आणि स्ट्राईक इनला भावेश नाईक सध्याच्या घडीला चर्चेतील नाव म्हणून ज्याकडे पाहिलं गेलाय. यावेळेला ऑन दी अप खेळलाय. सरळ बॅटने उडवलाय. भावेश नाईकचा वार आणि पहिला बॉलवर 2 धावा. त्यानंतर केलाय वार. येतोय षटकार. 6 धावा. भावेशच्या बॅटमधून खणखणीत षटकार आलाय. 6 धाबाने वाढते टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धाबा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अखेर भावेशच्या बॅटमधून काउंटर अटॅक मैदानामध्ये सुरू आहे. आक्रमण केलाय. 8 रन धावफलकावरती. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. पहिलं षटक आपण पाहू शकाल. एक चांगला आक्रमण ते स्वरूप धारण केलाय. इथे शॉर्ट बॉल आहे आणि शॉर्ट बॉलला उडवलाय. मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. तांबडा पांढरा झणझणीत. कोल्हापूरचा रस्सा. तांबडा पांढरा झणझणीत. भावेश भावा मार खणखणीत. आणखीन एक धमाका. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा ठोकलाय षटकार. जिद्द मेहनत चिकाटीने भरलेला हा खेळाडू. भरपूर संघर्ष केलाय. भरपूर मेहनत घेतली या खेळाडूने. आपण पाहू शकाल शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना त्यापासूनचा मेहनत, आतापर्यंत सुद्धा तीच मेहनत, तोच संघर्ष, तोच जिद्द मैदानामध्ये घेऊन खेळतोय. 6 ने बॅटिंग. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे. 14 धाबा. यावेळेला खोलबट टप्प्याचा बॉल अलॉंग द ग्रास खेळलाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळते. दुसऱ्या धाबेचा कॉल घेऊ की नको. नाही, सिंगल मिळते. 1च रन मिळेल. सिंगलने वाढेल टीमची धावसंख्या 15. पहिल्या 4 बॉल मध्ये धावा आल्यात 15. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. चार बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 15 धावा. धावफलकावरती आपण पाहताय. आयुष्याला याही खेळाडूने प्रभावित केलाय. काल चांगली बॅटिंग करत होता हाच खेळाडू. हो भन्नाट वेग यार. तेच तर वेग भन्नाट होता. लेग स्टिक सोडलाय. पंच गुरुनाथ पाटील सरांचा सिग्नल येतोय की हा वाईट बॉलिंग. पंचांनी हात समांतर केलेत. अखेर बॉल अभांतर आहे. एक्स्ट्रा मीटिंग. एक्स्ट्राने वाढेल टीमची धावसंख्या 16च्या घरामध्ये. 16 धाबा. धावफलकावरती आपण पाहताय. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि टीमची धावसंख्या 16 धाबा. धावफलकावरती आपण इथे पाहताय.
ओहो यावेळेला चांगला बॉल भन्नाट वेग धारण केलाय. आखूड टप्प्याचा बॉल जागच्या जागीच अगदी बॅटरला थांबवला गेलाय. एक वेग भन्नाट होता. या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाहीये. चांगला बॉल यावेळेला डिलिव्हर्ड होतोय. आता शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे या ओव्हरमध्ये आणि स्कोर झाले 16 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये 16 धावा. ओहो यावेळेला बॅटची कडा बॉल सलग डिक्लेरेशन झोन मध्ये एकच मिल. ओव्हरची होते ती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17 वरती. वेल बिगन इज हाफ डन. तुमची सुरुवात खूप महत्वाची असते आणि पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यात. काल एकविरा बॉईज धारावे टीमने 49 रन तीन ओव्हरमध्ये चेस केल्यात. आता पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा धावफलकावरती. करो या मरोची लढाई आहे. सलग 3 वेळा टायटल जिंकून या मॅच मध्ये जर जिंकलात तर फायनलच्या उंबरट्यावरती अगदी उभा राहिलाय. काय खेळ केलाय या संपूर्ण टीमने आपण पाहू शकाल. नवीन नवीन संकल्पना सातत्याने नवीन तुमच्या समोर घेऊन येण्याचं काम हा संघ सातत्याने करत असतो. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. स्कोर झालाय 17. आता बॉलिंग ट्रॅकवर आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये जिन्मय जोशी आलाय. शिरवणे गावाचा आणखीन एक रायझिंग स्टार म्हणून सध्याच्या घडीला त्याला पाहताय. कमी वयामध्ये आपल्या बॉलिंगच्या जोरावरती आपल्या फिरकीच्या जोरावरती प्रभावित केलाय. 17 झाले. सेकंड ओव्हर सध्या मार्गस्थ आहे. हे बॅटल चांगलं पाहायला मिळेल. भावेशने 1 बॉल 6 मारल्या होत्या आणि तोच गोलंदाज 1 बॉल 2 ची आवश्यकता होताना तोच षटकार मारला होता. हे चांगलं युद्ध, ही चांगली बॅटल, चांगली झुंज क्रीडानगरीमध्ये पाहताय. सतरा धाबा जिन मिळालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिलाच बॉल उडवलाय. क्या बात आहे. भावेश नाईकच्या बॅट मधून आणखीन एक ब्रँडेड बिग ब्लास्ट धमाका अस्मानी टोला. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. मागील 3 वर्षापासून तीच घटना मैदानामध्ये सुरू आहे. काय बॅटिंग केलाय या खेळाडूने. प्रभावित केलाय. हल्लाबोल केला. आक्रमण केलाय. संघर्ष केलाय. खूप मेहनत या खेळाडूने घेतलीये. उडवलाय. हा व्हाईट बॉल आहे. औष्टिक सोडलाय. व्हाईट बॉलने वाढेल टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24 रन. 24 धाबा धावफलकावरती आहे. हो यावेळेला चांगला बॉल कटरचा बापा टर्न अँड मिस. चांगला बॉल. 1-13 तो 1 मेरा. मीही तुझ्यापेक्षा कमी नाही आहे. हे चांगलं पलटवार यावेळेला पाहू शकाल. टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडासा काटा बदललाय. भावेशला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. ओहो याही वेळेला टर्न अँड मिस आणि एक डॉट बॉल. 3 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 24 धाबा. 24 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 3 प्रोग्रेस. सध्या तिसरं षटक मार्गस्थ आहे. 24 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहताय. बॉल तयार. इथे शॉर्ट बॉल आहे. यावेळेला आक्रमण करायचा प्रयत्न. परंतु 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धाबाने वाढते टीमची धावसंख्या 26. 4 बॉलचा खेळ संपलाय. जिन्मयचं सुद्धा कौतुक करेल. चांगला पलटवार केलाय. पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर चांगलं पलटवार सध्या क्रीडानगरीमध्ये पाहताय. 26 धाबा. हो याही वेळेला चांगला बॉल. आखूड टप्प्याचा आक्रमण करायचा प्रयत्न. सिंगल मिळालीये. शेवटचा बॉल सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 27 27 रन स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. शेवटचा बॉल यावेळेला उडवलाय परंतु फटका फसलाय. फिल्डर आहे त्या खाली. हो 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 परंतु जजमेंट चुकले. जजमेंट खूप महत्वाचं असतं. चला पाणी घेऊन जायचं प्लीज.
सर आताचे धावा किती आहेत भावेश? एकच रन आहे ना पंच? एकच रन इथे मिळेल. सिंगलने ओव्हरची होते ती समाप्ती आणि 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या 28 वरती. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. स्कोर 28. धावा धावफलकावरती आहे. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 28 वरती आहे. अखेरचं षटक या पहिल्या सत्रातील आपण पाहता. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. ओम आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. 28 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या 28. ओम आलाय बॉलिंग ट्रॅकवर. बॉल तयार. ओमचा पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून भरपूर दूर आहे असं पंच सांगतायत. व्हाईट बॉल. स्कोर वाढेल. टीमची धावसंख्या 29. 29 रन स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ आहे आणि टीमची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती आपण इथे पाहताय. ओमचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल उडवलाय. आणखीन एक धमाका भावेश नाईकच्या बॅट मधून. आणखीन एक अस्मानी टोला. क्या बात आहे. काय फटका सजवलाय. जल्लोष चालतोय दारावेती चिपळून. भावेश भावा मार उचलून उचलून. आणखीन एक धमाका. बॉल सीमारेषा पार. आणखीन एक षटकार. 6 ने वाढेल टीमची धावसंख्या 35 धावा धावफलकावरती. 35 ऑन दी बोर्ड. अजूनही 5 बॉल आहे. आक्रमकते स्वरूप धारण केलाय. नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण. सातत्याने आक्रमण करतो हा खेळाडू. 35 धावा धावफलकावरती. काय आक्रमण केलाय. बॉल तयार. परत एक वेळा. आणखीन एक यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आहे जिन्मय आलाय परंतु बॉल डोमा लँड मध्ये लँड झालाय. तोवर मिळत आहे 2 धावा. 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या 37. अजूनही 4 बॉल आहेत. 37 धावा धावफलकावरती आपण पाहताय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल. इथे शॉर्ट बॉल होता. हुक करायचा प्रयत्न. सिंगल मिळते. सिंगल बरोबर 38. अजूनही 3 बॉल आहे. 38. 38 रन स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 38 धावा धावफलकावरती आहे. अडतीस धावा धावफलकावरती आपण पाहताय. चांगला पलटवार केला. चांगली झुंज मैदानामध्ये सुरू आहे. चांगला बॅटल सध्या रंगलाय. 38 धावा यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी. भरपूर लांबे. अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने वाढते. टीमची धावसंख्या 39. 39 रन धावफलकावरती आपण इथे सध्या पाहताय. अजूनही 3 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक आहे. 39 धावा धावफलकावरती. यावेळेला उडवलाय. हाफ ट्रॅकर बॉल आहे आणि त्या बॉलला हुक केलाय आणि भावेशने 6 धावा बुक केल्यात. आणखीन एक धमाका.
भावेशच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा बार आणि किती षटकार. 6 ने वाढते टीमची धावसंख्या 45. भावेश खेळतोय 14 बॉल 40. स्कोर झालाय 45. अजूनही 2 बॉल आहे. या स्पर्धेमध्ये काय खेळ केलाय, प्रत्येक मॅच मध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 45. 45 ऑन दी बोर्ड. या स्पर्धे खेळाडूची ओळख संपूर्ण धारावी गावाला माहितीच नाही. काय प्रभावित केलाय, काय संघर्ष केलाय या खेळाडूने आपल्या खेळाच्या जोरावरती. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स यार. काय लढलाय, काय संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. आणखीन एक फुल टॉस आहे आणि फुल टोल बनावा लागेल भावेशच्या बॅट मधून. आणखीन एक. चला नो बॉल साठी डीआरएस आणि डीआरएस ची मागणी होती. काय फटका डिगआउट केलाय. भावेशची बॅट पहा ज्या पद्धतीने बोलली, आग उकळणारी फलंदाजी. काय कडक मारला यार. ऍक्शन रिप्ले पाहताय ज्या पद्धतीने स्वतःला थांबवलाय, कमी गतीचा बॉल आणि ज्या पद्धतीने फटका डिगआउट केलाय. भावेश वडा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स यार. 6 ने वाढते टीमची धावसंख्या 51 वरती. रन. ऍक्शन रिप्ले आपण परत एक वेळा पाहत आहे ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड होतोय. भावेश नाईकची बॉडी लँग्वेज आणि बॉल ज्या पद्धतीने आलाय. चला कमरेच्या वरती आहे त्यामुळे नो बॉल दिला जाईल. चला पंच तुम्हीच या. चला निर्णय थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचेल. ज्या पद्धतीने फटका डिगआउट केलाय. 6 ने वाढते टीमची धावसंख्या. स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 51 आणि हा बॉल आपण पाहू शकाल तर हा नो बॉल आहे आपण पाहू शकाल आणि स्कोर झालाय 52.
आता अजूनही 2 बॉल आहे. 15 बॉल 46 वरती खेळतोय भावेश नाईक. बॉल तयार. स्कोर कार्ड 52 धावा. धावफलकावरती अर्धशतक होईल का? ओहो, तेच तर बॉल भन्नाट वेग धारण केलाय. प्रचंड वेग यावेळेला वेगाने निघालाय. फ्रीडची संधी होती. शेवटचा बॉल. अजूनही अर्धशतक होणार का? संधी आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 52 रन. दुसरं अर्धशतक आपल्या नावी करेल का? काय खेळ केला या खेळाडूने. 52 धावा. बॉल तयार. शेवटचा बॉल. ओम निघालाय. यावेळेला चांगला बॉल. चेंज ऑफ पेस. काटा बदलणारी गोलंदाजी आणि रन मिळत नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल घेतला विकेट किपरचा वेट. पहिला डाव इथे संपलाय आणि टीमची धावसंख्या 52 रन आणि 53 धावाचं लक्ष्य मॅच मध्ये आहे. 18 बॉल आणि 53 रन टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलाय. अफलातून परफॉर्मन्स इथे पाहायला मिळालाय. त्याचबरोबर नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोई असं आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळत आहे. आपलं स्वागत आहे. अफलातून केळीचा परफॉर्मन्स आपण पाहू शकाल. 53 धावाचं लक्ष्य मॅच मध्ये ठेवण्यात आलाय. 18 बॉल आणि 53 रनचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. अठरा बॉल आणि 53 रनचं टार्गेट या मॅच मध्ये एक भलमोठं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाहीये. संघर्ष करावा लागेल, लढावं लागेल. जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाहीत तोवर तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. 18 बॉल आणि 53 रन या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. आपण पाहू शकाल मेहबूब आलाय आणि नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहताय प्रथम सुतार. बॉलिंग ट्रॅक वरती भावेश आलाय. ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी 53 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल
पहिला बॉल 22 निघालाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण सध्या पाहत आहे. पहिला बॉल शॉर्ट बॉल तेज तरार भन्नाट वेग प्रचंड वेग यावेळेला धारण केलाय. वेगाने निघालाय. बंदुकीच्या गोळीने वेग भन्नाट होता आपण पाहू शकाल. चांगला टप्पा आपण इथे पाहू शकाल. पडल्यानंतर बॉल सरळ विकेट किपरचा वेध यावेळेला घेतलाय. पहिला बॉल आपण पाहू शकाल. तेज तरार बॉल आपण यावेळेला पाहिलात. इथे देखील शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न परंतु बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. गोशांकी क्षेत्रात सिंगल इथे मिळाली आहे. पहिल्या 2 बॉल मध्ये सिंगल आली. एक चांगलं षटक इथे हाताळलं जाते. हो आणखीन एक भन्नाट वेग इथे होता परंतु लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंचांनी हात समांतर केलेत. परत टाकावा लागेल. भावेशला दंडित केलेत. एक्स्ट्रा मिळेल. एक्स्ट्राच्या बरोबर टीमची धावसंख्या 2 धाबा. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 रन आलेत. 53 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग या मॅच मध्ये तुम्हाला करायचा आहे. 2 रन धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहे. इथे देखील शॉर्ट बॉल आहे. यावेळेला टायमिंग पाहावं लागेल आणि टायमिंग प्रॉपर जुळलाय. एक्झिक्यूट केलाय. बॉल सीमारेषा पलीकडे शॉर्ट आर्म पुल आणि पुल पॉवरफुल. मेहबूबच्या बॅटमधून येतोय षटकार. टायमिंग इथे प्रॉपर जुळलाय. बेमिसाल टायमिंग आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन इथे मिळेल. 6 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धाबा धावफलकावरती ते पाहायला मिळत आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 8 धाबा. यावेळेला चेंज ऑफ पेस. कमी गतीचा बॉल. अगदी स्विंग अँड मिस. चेंज ऑफ पेस. गतीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. फलंदाजापेक्षा गोलंदाज या बॉलवरती चांगल्या प्रकारे श्रेष्ठ आहे. डोक्याचा वापर होते केला गेलाय. एक चांगला टर्न अँड मिक्स ज्या पद्धतीने बॉल पडलाय. इथे देखील परत एक वेळा तोच बॉल तशाच पद्धतीचं कटर टर्न अँड मिस. आणखीन एक पडल्यानंतर बॉल घेतला विकेट किपरचा वेध. रन मिळत नाही आहे. याही वेळेला डॉट बॉल. शेवटचा बॉल 8 रन. इथे देखील आक्रमण करायचा प्रयत्न. चांगला षटकार खाल्ल्यानंतर चांगला पलटवार केलाय. ओव्हरची होते ती समाप्ती आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 धावा. 12 बॉल तुम्हाला या मॅच मध्ये आता करायचे आहेत. 45. बारा बॉल आणि 45 रन या मॅच मध्ये करायचे आहेत. आपण ऐकूया. धारावी गावातून सुरुवात केली आज विकी भोईर. आपण पाहू शकाल नवी मुंबई एक्सप्रेस अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या बॉलिंगच्या जोरावरती आज भारतातील सर्व मोठमोठ्या स्पर्धा ते सध्या खेळत आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज त्यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. खूप खूप धन्यवाद. इच्छा तर या ओव्हरलाच होते. जेव्हा पहिल्या ओव्हर जेव्हा चालू होते विचार केला की भावेश नाईक काय शिव्या देईल त्यामुळे जाऊ दे त्याची ओव्हर. नंतर बोललो करतो कॉमेंट्री. आता मात्र दीपक ठाकूर गोलंदाजीसाठी अतिशय वेगवान. खूप कमी वयात वेग धारण केला त्यांनी. बघू शकता पहिला चेंडू खूप सुरेखरित्या त्यांनी टाकलेला आहे. हे टॅलेंट आहे त्याच्यात. मला वाटतं खूप वर्ष झाले तो बॉलिंग शिकत होता गल्लीमध्ये. त्यानंतर आज ग्राउंड मध्ये आलाय आणि आपली गोलंदाजी धार दाखवताना पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा सेम तेच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे व्हेरिएशन असणे गरजेचं आहे. प्रत्येक गोलंदाजाकडे एकच चेंडू जर तुम्ही सातत्याने टाकत राहाल तर फलंदाज तो रीड करून त्यावर षटकार मारू शकतो. तेच तिथे दाखवताना प्रथम उर्फ रबाडा या नावाने सुप्रसिद्ध आहे या नवी मुंबई परिसरामध्ये. शिरवणे गावातील रबाडा प्रथम. पुढील चेंडू. आता मात्र विकेट किपर चेंज झाला. भावेश नाईक आलाय. काहीतरी कानमंत्र दिले आणि विकेट किपिंग करण्यासाठी गेलाय आणि त्याचे बंधू कामेश नाईक हे मिड विकेटला आलेले आहेत फिल्डिंग साठी. पुन्हा एकदा दीपक ठाकूर बॉल भिजवलेला आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि अपयश ठरलेला आहे. दीपक ठाकूर
सातत्याने म्हणत आले की तुमच्याकडे व्हेरिएशन्स असणे गरजेचं आहे. जर तुम्ही एकाच प्रकारचे चेंडू टाकत राहाल तर त्यावर षटकार हे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाजी करत असताना प्रथम अतिशय उत्तम अशी फलंदाजी एकट्या बळावर संघाला आज इतक्या उंचावर घेऊन आलेला आहे सेमीफायनल मध्ये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु आता मात्र चेंडूला गती जास्त होती त्यामुळे फलंदाजाला ते काही जमलं नाही म्हणून आलाय तो डॉट. 20 झालेत. 8 बॉल आणि 33 करायचे आहेत. 8 मध्ये 33. इथून पलटवार होणार का? चांगलं लढाई मैदानामध्ये होते. पुन्हा एकदा बघा आता टाकला व्हेरिएशन्स केलेलं आहे. हे व्हेरिएशन्स असणे गरजेचं आहे तुमच्याकडे. जर तुम्ही व्हेरिएशन कराल तर तुम्ही सफल गोलंदाज बनू शकता. आज दीपक ठाकूर यांनी ते दाखवलं. 7 चेंडू आणि 32 धाव संख्येची आवश्यकता. 7 चेंडू 32. शेवटचा चेंडू जर या चेंडूवर जर षटकार आला तर मला वाटतं पुढचा गोलंदाज सुमुख आहे कदाचित. कालपासून 9 चेंडू खूप टाकले त्यांनी बिमर चेंडू. जर त्यावर कंट्रोल केले तर त्याच्या गोलंदाजीवर षटकार मारणं सुद्धा सोपं नाहीये. प्रेशर आलेला आहे सुमुख यांना. मनातल्या मनात बोलत असेल की दीपक ठाकूर यांनी जर षटकार नाही खाल्ला तर चांगलं आहे. किमान 5 षटकार तरी मला राहतील शेवटच्या ओव्हरमध्ये. आता मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू प्रयत्न चालू आहे मात्र चेंडू चालू सीमारेषा पार. षटकार. तिसरा षटकार या षटकातील दीपक ठाकूर यांची खराब गोलंदाजी. 2 डॉट चेंडू टाकले मात्र धावसंख्या दिली ती 19. 26 रन्स पाहिजेत. 6 मध्ये 26 करायचे आहेत विकी दादा. इथून पलटवार होणार का? 6 बॉल मध्ये 26 धावा. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाहीये. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुमच्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये भरपूर मोठा तुम्हालाही अनुभव असेल. असे अनेक कारनामे झालेत. आता रबर बॉल आहे. रबर बॉल फॉर्मेट हा असा आहे कधी काही होईल याचा कोणालाच नेम नसतो. 6-26 पाहिजे. काय वाटते? नाही, अतिशय चांगली अशी कॉमेंट्री आम्ही ऐकतो सकाळपासून. तुम्ही न्यूट्रल कॉमेंट्री करताय. प्रत्येक संघाला एक प्रोत्साहन देण्याचं काम करताय. मी सकाळपासून मॅचेस बघतोय. खूप चांगली अशी कॉमेंट्री करत आहेत. आता दोन्ही संघाला संधी आहे. 6 बॉल 26. पहिलाच बॉल सुरेख चेंडू मात्र पाण्याच्या वेगाने तो चेंडू थांबला. जो वेगाने चालला होता पाण्यामुळे तो चेंडू थांबला. गेला आयुष भोईर यांच्या हातात. मिळेल ते फक्त 1 धाव संख्या. 5 चेंडू 25 धावा. 5 मध्ये 4 मारायचे. हे एकच टार्गेट घेऊन शिरवणे संघ जर चालला तर नक्कीच हा सामना जिंकू शकतो. पुढील चेंडू पहिला आलाय. पहिला षटकार आलाय. आता मात्र 4 मध्ये 3 मारायचे. हा एकच प्रयत्न असेल शिरवणे संघाचा. अतिशय रोमांचक असा सामना. भावेश नाईक यांना आतमध्ये असं थोडं वाटत असेल की सुमुख मित्र 2 चेंडू डॉट कर. त्यामध्ये जर बिमर चुकून आला तर अजून धडकी भरेल भावेश नाईक यांना. 4 मध्ये 19 पाहिजे विकी दादा. इथून कमबॅक होऊ शकते. 4 बॉल आणि 19 रन. कशा पद्धतीने पलटवार होईल? गोलंदाजावरती थोडासा दडपण थोडासा प्रेशर इथूनही निर्माण झालाय. 4 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाही आहे. सामना अजूनही ऑन आहे. आतापर्यंत जर पाहिला विकी दादा दोघांचाही प्रयत्न चांगला राहिलाय. प्रवास आतापर्यंत चांगला राहिलाय. इथून पुढे काय व्हायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने पलटवार करायला पाहिजे या सर्व गोष्टी तुम्ही मैदानात पाहताय. 4-19 कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. काय होणार काय बिघडणार आपण पाहताय आपण अनुभवताय हा भव्य दिवस सोहळा. मी म्हटलं होतं की न्यूट्रल कॉमेंट्री आहे. जसं पहिला 6 चेंडू मध्ये 26 रन पाहिजे होते तेव्हा फलंदाजांना कॉन्फिडन्स देत होते. आता मात्र गोलंदाजावर षटकार लागल्यानंतर गोलंदाजी संघाला कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करत आहेत कॉमेंटेटर. तर खूप चांगलं वाटतंय. मला वाटतं की ह्या चेंडूवर जर षटकार आला तर शिरोने संघ या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवू शकतो. परंतु सुमुख हा चांगला गोलंदाज आहे. खूप चांगलं टॅलेंट आहे त्याच्यामध्ये. बघा आता मात्र सुरेख चेंडू परफेक्ट टप्प्यावर परफेक्ट बाउन्स. वॉट अ बॉल.
आता मात्र 3 चेंडू आणि 3 सिक्स मारले तरी एक धावसंख्या कमी पडेल, कारण तो कंपल्सरी चेस या स्पर्धेमध्ये ठेवला आहे. पुढील चेंडू, सुरेख चेंडू. अशा प्रकारचा चेंडू होता की खूप इझी आहे सुमुखसाठी अशा प्रकारची गोलंदाजी. आणि भावेश नाईक यांना थोडं चांगलं वाटलं असेल, मनातल्या मनात खुश झाले असतील, परंतु सुमुख यांच्यावर असलेला विश्वास की बिमर हे कधीही येऊ शकतात, परंतु नाही, सुमुख सांगतोय की मला कमबॅक करता येतोय. आणि सलग तिसरा डॉट. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ कमबॅक. खूप चांगला असा सामना रंगला होता, परंतु सुमुख यांच्या चांगल्या गोलंदाजीमुळे हा सामना एकतर्फी झालेला आहे. आता मात्र चेंडू चाललाय तो कव्हरच्या दिशेने. आणि सामना जिंकलाय धारावी अंडर-25 या संघाने आणि फायनल मध्ये प्रवेश केला. खूप खूप अभिनंदन. सलग तिसऱ्या वर्षी चौथ्यांदा, माफ करा, सलग चौथ्यांदा फायनल्स मध्ये कमिटी फुल प्रॉफिट मध्ये भावेश नाईक बॉल जमा करतोय, कारण अजूनही एक दिवस बाकी